नमस्कार मंडळी, कसे आहात? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. तर आळूवडी करायला घेतलेली आहे. तर इथे मसाल्यासाठी मी घेतली कोथिंबीर, लाल तिखट, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरे, हळद आणि मीठ पण टाकून घेतले. तर आज इथे ताईंनीच बनवायला घेतल्या होत्या आळूवडी. तर इथे बेसन पीठ घेतलंय त्यांनी. त्यानंतर क्रिस्पीनेससाठी त्यामध्ये टाकले तांदळाचं पीठ 2 चमचे आणि जे वाटण करून घेतलं होतं ते टाकलंय. लिंबू पिळून टाकलंय. तर लिंबू नसलं तर तुम्ही चिंच पण टाकू शकता. चिंच पाण्यात भिजवून ते पाणी टाकू शकता याच्यामध्ये. त्यानंतर हे मिश्रण एकत्र करून घेतलंय ताईंनी. त्याच्यानंतर त्यामध्ये टाकले तीळ टाकून परत मिश्रण एकत्रित करून घेतलंय. त्यानंतर इथे पाणी तापायला ठेवलेलं आहे ताईंनी, कारण आपल्याला आळूवडी जे त्या वाफेवर करून घ्यायचे, ते पानं म्हणजे वाफवून घ्यायचे. सो इथे आता ताई लावून घेत आहेत सगळं पानांना, जे आपण मिश्रण केलेलं होतं बेसनाचं, ते वाटण वगैरे सगळं ते. त्यानंतर ते लावून झालं. इथे पाणी पण तापलेलंच होतं. आपल्याला हे 25 ते 30 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. तर इथे वाफवायला ठेवलेलं आहे. मीडियम फ्लेम केली तर तुम्ही 30 मिनटं ठेवा, अदरवाईज हे 20 मिनटात पण होतं. इथे छान झालेले होते आळूवड्या, तुम्ही बघू शकता. इथे छान त्यांनी थंड करून मग कट करून घेतल्या आणि फ्राय केल्या. छान अशा क्रिस्पी झाल्या होत्या मस्त. त्यानंतर आजचा मेनू म्हणजे आज खिचडी, परत भाजी, चपाती खूप सारं बनवायचं होतं. तर मी ताईंना रेडी करून देत होती, त्या बनवत होत्या. तर असा होता आजचा मेनू. फ्लावरची भाजी, चपाती, परत खिचडी आणि आळूवड्या. माझा एकादशीचा उपवास होता म्हणून मी भगर बनवली माझ्यासाठी. व्लॉग आवडलाच नक्की लाईक करा.